छत्रपती संभाजीनगर शहरात आज आझाद समाज पार्टीच्या वतीनं एससी वर्गीकरणाच्या विरोधात पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्यात आला। एससी प्रवर्गाचं वर्गीकरण करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध नोंदवला। मोर्चा दरम्यान आंदोलकांनी पालकमंत्र्यांच्या घराकडे कूच करण्याचा प्रयत्न केला। परिस्थिती चिघळू नये आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी तत्काळ मध्यस्थी केली। आंदोलकांना रोखत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र आंदोलन तीव्र होत असल्याने पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं। या कारवाईनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता। आझाद समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी एससी वर्गीकरणाचा निर्णय मागे घेण्याची मागणी करत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिलाय। या ठिकाणी अनुसूचित जातीचे जे उपवर्गीकरण करण्याचा घाट या शासनाने घातलेला आहे तो एकदम चुकीचा असल्याने आम्ही या ठिकाणी आझाद समाज पार्टीच्या वतीने समाज कल्याण मंत्री यांना जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। परंतु समाज कल्याण मंत्री रात्री औरंगाबादला होते, एका लग्नाच्या स्थळी या ठिकाणी आधी त्यांची भेट सुद्धा झाली होती, परंतु आज त्यांनी काढता पाय घेतलेला आहे। त्यांना दुविधामध्ये आहेत की समाजाला काय उत्तर द्यावं आणि तिकडे बीजेपी शासनाला काय उत्तर द्यावं, असं दुविधा अवस्थेमध्ये असलेला हा समाज कल्याण मंत्री आज आमच्या या आंदोलनाला घाबरून या ठिकाणी पळून गेलेला आहे। खऱ्या अर्थाने आंदोलन आता या ठिकाणी थांबणार नाही। महाराष्ट्रभर आझाद समाज पार्टीच्या वतीने ज्या ठिकाणी अनुसूचित जातीचे आमदार खासदार असतील त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या घरी अशाच पद्धतीचं आंदोलन करणार आहे आणि अशाच पद्धतीचं आंदोलन करून आमची जी मागणी आहे उपवर्गीकरण थांबलं पाहिजे ते घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही। जय भारत। हे आझाद समाज पार्टीच्या मोर्चाला घाबरून आपल्या झुंडाला पाय लावून हे पळून गेलेले आहेत। हे विधानसभेमध्ये आमच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये एक शब्दही बोलत नाहीत आणि जाब विचारण्यासाठी आलोय। सामाजिक न्याय मंत्र्यांनी पळून जायची गरज नव्हती, जनतेला आपण फेस करावं। हे आरक्षण उपवर्गीकरण कुठल्याच परिस्थितीत होऊ देणार नाही। हे आरक्षण उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे। हुकुमशाही नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। अरे दादा